होतं तर इथे कांद्याची शॉर्टिंग ग्रेडिंग होत होती आणि आता हे पॅकिंग पूर्ण प्रॉपर कांद्याची पॅकिंग होऊन आता ही कंटेनरमध्ये स्टफिंग होतं आहे. इथून तो जवळच्या ICDवर जाईल, तिथे त्याचं ओव्हरऑल सगळं कस्टमर क्लिअरन्स होईल आणि तिथून हाच कंटेनर जो नावासेवाला जाईल आणि त्याच्यानंतर वेसलमध्ये या कंटेनरला लोड केलं जाईल आणि तिथून तो दुबईला जाईल. अशा पद्धतीने ओव्हरऑल ही एक कांद्याची शिपमेंट आहे, कन्साइनमेंट आहे, ती दुबईला जाईल. तर नमस्कार मित्रांनो, आता माझ्या मागे जो मोठा 40 फीटचा कंटेनर दिसतोय त्याच्यामध्ये माल हा जो आहे तो कांद्याचा माल स्टफिंग केली जाते आहे आणि त्याची कन्साइनमेंट जी आहे ती दुबईसाठी जाणार आहे. हा जो कंटेनर आहे तो दुबईसाठी जाणार आहे आणि जे एक्सपोर्टर आहे ते माझ्यासोबत आहेत. प्लीज सर तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. माझं नाव रवींद्र काळे आहे. माझं इथं रिगल ट्रेडर्स नावाने एक्सपोर्ट करण्याची फर्म आहे आपली. तर सध्या कंटेनर आजचं लोडिंग चालू आहे, स्टफिंग चालू आहे. 40 फीट कंटेनर, याच्यात 29,500 माल जातो. 29,500 किलोचा माल जातो. आता हे इथून स्टफिंग करून आहे 26 जानेवारी येथे त्याचं इन्स्पेक्शन होईल, तिथे सील लागलं जाईल आणि तिथून पुढे ते नावाच्या पोर्टला जाईल, ट्रान्सपोर्ट केलं जाईल. ते ह्याच कंटेनर मधून बाय रोड जाईल की बाय रेल जाईल? हे बाय रोड जाईल आणि ती नावाच्या वगैरे उद्या द्यायचं शिफ्टिंग शिपमध्ये. याच्यामध्ये वेसलमध्ये कंटेनर लोड केला जाईल आणि त्याच्यानंतर किती दिवस लागतील सर? 5 ते 6व्या दिवशी कंटेनर जबल आलेलं पोहोचते, तिथून 1 दिवस क्लिअरन्स लागेल. अच्छा, म्हणजे 7व्या दिवशी माल मार्केटमध्ये असतो. अच्छा, मला सांगा सर, तुमचा मला आहे ना अनुभव आत्तापर्यंतचा ॲज अ एक्सपोर्टरची तुमची जी जर्नी आहे ना ती ऐकून घ्यायला खूप आवडेल. एक्सपोर्टरची जर्नी म्हटलं तर हा सगळा बिझनेस आहे. आता कोणताही बिझनेस करायचा असेल तुम्हाला क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही केलं तर तुम्हाला ते बायर म्हणजे सॅटिस्फाय होता. तुम्ही क्वालिटीची कॉम्प्रोमाइज केली तर तुमचे बायर नाराज होणार, ती रिपीट व्हॅल्यू मिळणार आणि कुठेतरी ते थोडंसं मग याच्यात मग काय होतं, आर्थिक अडचणी तयार होतात. क्वालिटीशी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं आणि आर्थिक अडचणी मग तो पैसे टाकत नाही, तो पैसे रेटने माल सेल होतो. आपलं सगळं डिपेंड हा बिझनेस हा क्वालिटी करतो. बरं. आणि ॲज अ एक्सपोर्टर म्हणून तुम्ही कधी सुरुवात केली? एक्सपोर्टर आता या माझ्या व्यवसायाला तुम्ही 7 ते 8 वर्ष झाले. 7 ते 8 वर्ष झाले. आणि तुम्ही कुठल्या प्रोडक्टमध्ये डील करता? मी आता सध्या बनाना करतोय, ग्रेप्स करतो आणि ओनियन करतो. ग्रेप्स, बनाना सगळे पॅरिशेबल याच्यामध्ये. यस यस. आणि तुमची जी मार्केट कंट्री कुठल्या मार्केट कंट्री आपली मलेशिया आहे, कोलंबो आहे, त्याच्यानंतर सिंगापूर आहे, मॉरिशस आहे. तुमचं US ला पण एकदा पाठवलं होतं मी. त्याच्यानंतर दुबईत आहे, कतार आहे, सौदी आहे, ओमान आहे, या कंट्रीला आपण पाठवतो. अच्छा. आणि तुम्ही बाहेर जर म्हणाल तर बाहेर कसं फाइंड आउट केलं? पर्सनली जाऊन केलं, एक्झिबिशनमध्ये केलं, कशा पद्धतीने तुम्ही? दुबई एक्सपोला मी गेलो होतो. दुबई एक्सपोचा मला चांगला फायदा झाला. आत्ता पण मागच्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये तो झाला. मी यावेळेस काही जाऊ शकलो नाही. अच्छा. त्या तिथे गेल्यानंतर आपल्याला चांगलं ते ऑर्गनाईज पण करतात. तुम्ही तिथे एक्झिबिट केलं होतं की व्हिजिटर म्हणून गेलं? नाही, आपण व्हिजिटर म्हणून गेलो. व्हिजिटर म्हणून गेलो होतो आणि मग त्या व्हिजिटरशी बोलता मग इंडियातलं म्हटलं पहिला गोष्ट कांद्याचं होतं. अच्छा. ते ओळखी होत गेला आणि त्याच्याने ते बिझनेस सेटअप म्हणजे डील होत गेली. अच्छा. आता तुम्हाला आतापर्यंतच्या अनुभव होतो ना, 8 वर्ष झाली तुम्हाला बिझनेसमध्ये, तर एखादा चांगला अनुभव, बेस्ट अनुभव काय आहे? बेस्ट म्हणजे बेसिकली तर ओव्हरऑल पेमेंट आली तर बेस्टच म्हणू शकतो. ओके. पण असं ना की एक रिलेशन आपलं वाढतं किंवा एखादं चांगल्या बाहेरशी आपली लगेच कनेक्ट होतो. बरोबर. त्या पद्धतीने तर याचा चांगला अनुभव असा आहे की आपले जे मागे आपले काही कंटेनर गेले दुबईसाठी, तर त्याला माल स्टिकर लागलेले होते. तर ते तिथल्या जे किंग आहे दुबईचे, त्यांचा जो फूड टेस्टर आहे तो आमच्या इथला नाशिक जिल्ह्यातला आहे. ते आपले नातेवाईकच आहे. त्यांच्या थ्रू आमचं त्या किंगशी बोलणं झालं. तर त्यांना ती क्वालिटी आवडली आणि ते सगळं त्यांना आवडलं. ते आता ते मागे मुंबईत पण आले होते
तर त्यावेळेस मी नेमकी बाहेर होतो, नाही तर मग त्यांचं आमची भेट झाली असते. ती भेट म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट होती. करेक्ट. आता तुम्हाला जे आठवणीमध्ये जर येत असेल, लगेच ट्रॅक होत असेल अशी वाईट अनुभव असा येतो की जेव्हा आपण आता हे सगळं माल जो बिझनेस आहे हा सर्व याच्यावर डिपेंड आहे अरायव्हल्सवर. दुबईला तुमची जर कंटेनर एका शिपमध्ये जर आता 400-500 कंटेनर एका शिपमध्ये गेले, ऍक्च्युली तिथं जर तुमचं डिमांडपेक्षा जर स्टॉक जास्त झाला तर तुमचं मार्केट पडलेलं असतं. म्हणजे फ्लक्च्युएट मार्केट आहे त्याच्याप्रमाणे. हे सगळं ऑन अरायव्हल्स मार्केट आहे. मग प्रत्येक पेरिसेबल आयटम हा फ्लक्च्युएट मार्केट असतो, फक्त कांदा या त्याच्या पद्धतीने प्रत्येक आता ग्रीन चिल्ली घेतली तुम्ही, तर ग्रीन चिल्लीला त्याच्यात डेट असतो, त्याला जर असं काळा पण आला तर ते मार्केट डाऊन होतं. ओके. म्हणजे ते काही गोष्टी या क्वालिटीवर पण डिफरन्स आहे आणि काही ट्रॅव्हलवर पण असेल किंवा ट्रॅव्हलिंगवर नाही. तुमचं कंटेनरमध्ये ट्रॅव्हलमध्ये कधीच माल डॅमेज होत नाही, काहीच होत नाही. तुम्ही ज्या टाकता जो फिलिंग करता त्याच्यावर स्टफिंग करताना जे करतं, बाकी शिपिंग लाईन मधून तर काही अडचण येत नाही. एका दिवस वेसल लेट पण झाली तर ते ऑन प्लगिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे तुमचं शिप त्यामुळे काय चालू असतं, काही अडचण येत नाही. तुम्ही मग प्रत्येक कन्साइनमेंटच्या वेळेस तुम्ही इन्शुरन्स घेता? इन्शुरन्स ऑलरेडी घेतलेलं असतं. म्हणजे आतापर्यंत तर असं काही झालं नाही की एखादी शिफ्ट झाली, पण आतापर्यंत असं काही झालं नाही. पण इन्शुरन्स घेतो, नॉर्मल चार्जेस असायचे, काही एवढं खर्चिक नसतो. आता शेवटचं मी मला एक विचारतो की जर नवीन एक्सपोर्टर आहे, जे एस्पायर एक्सपोर्टर आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता? नवीन एक्सपोर्टर याच्यासाठी मी बिझनेस करेन की सांगेल की केलं पाहिजे, कारण की हा जो ॲग्रिकल्चर फील्ड हा असा फील्ड आहे की न बंद होणार आहे. याच्यात कोरोना काळात सुद्धा तुमचं सगळं बंद पडलेलं, पण एक्सपोर्ट चालू, पण एक्सपोर्ट आणि ॲग्रिकल्चरची गोष्ट म्हणजे आपण खाण्याचं बंद नाही केलं, सगळं बंद होऊ शकतं पण खाण्याचं बंद नाही होईल. तर त्याच्यामुळे कोरोनानंतर खूप जण या फील्डमध्ये उतरायचा प्रयत्न करताय, पण काही काहींना चुकीचे माणसं भेटतात, काही काहींना चांगला अनुभव होतो, त्याच्यामुळे ते हा बिझनेस त्याच्यावर रन होतो. काही चुकीची माणसं भेटल्यामुळे काय होतं, त्या जे नवीन एक्सपोर्टर आहेत त्यांना जर काही लॉस झाला तर परत तो विषय सोडून जातो. आता माझ्याकडे मागे कोरोना काळात तुम्हाला सांगतो, त्यांचा नंबर पण केसरीचे मॅनेजर आहे, ते आत्ता युकेला आहे, युकेने युरोपला ते युरोपला वर्षभर असतात. म्हणजे जे केसरीचं ट्रॅव्हलिंग करता इथून ते युरोपला त्यांना पिकअप करतात, पूर्ण युरोप त्यांना फिरवतात. चांगले मॅनेज म्हणजे यंग मुलगा आहे, पण कोरोना काळात आहे ना त्याला इतका प्रॉब्लेम आला की युरोप सगळं बंद पडलं. तर तो इकडे लासलगावला आला, त्याची इथे कुठे सासूवडी होती, तर त्याला मला भेटला तो कांदा इथून पिकअप लोड करायचा 5-5 किलो 10 किलो आणि तो मुंबईला जाऊन विकायचा, रस्त्यावर विकायचा. तर तो अनुभव माझ्यासाठी एकदम चांगला. म्हणजे जो युरोप लोकांना दाखवतो त्या माणसाला कांदा विकायची वेळ आली, पण त्यांनी पण त्या पैसे कमवले, त्याचा उदरनिर्वाह झाला आणि आज परत जॉईन झाला आणि हात तो युरोपमध्ये येतो. हा जो अनुभव आहे ना की कुठली परिस्थिती आली तरी तुम्ही त्या पद्धतीला मोड झाला पाहिजे, फ्लेक्झिबल उभं राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. त्यांच्यात मला सांगितलं की सगळं बनवू शकतं पण ॲग्रिकल्चर खाण्याची पण बनवू शकतं. त्याच्यामुळे त्यांचं नाव परीक्षित चौगुले म्हणून आहे, ते आता युरोपला केसरीमध्येच येते. म्हणजे ओव्हरऑल आता सरांच्या बोलण्यातून हे झालं की तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थिती येऊ शकतात, सिच्युएशन येऊ शकतात आणि ह्या सिच्युएशनमध्ये कधी परिस्थिती डाऊन होऊ शकते, कधी अप होऊ शकते. तर त्याला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे आणि न डगमगता ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आणि कंटिन्युटी कोणत्याही व्यवसायात कंटिन्युटी ठेवली ना तर तुम्हाला पैसे भेटतात. कारण की आम्ही शेतकरी आता सध्या शेतकरी म्हणजे आमची शेती पण आहे. शेतकऱ्याचं असं आहे, दरवर्षी कांदा करत होतो पण त्याला दरवर्षी पैसे भेटतात असं नाही. तो कंटिन्युटी करतो, त्याला 2 वर्ष कधी लॉस पण होतो, पण तिसऱ्या वर्षी त्याला फायदा होऊन जातो, 2 वर्ष लॉस निघून जातो. त्याला कंटिन्युटी व्यवसायासाठी कंटिन्युटी हा महत्वाची गोष्ट आहे. आणि धन्यवाद सर. थँक्यू. Здравствуйте, друзья. Посмотри, индийский красный лук. Пошли на UAE, на Дубай базар. Это вкусненько индийский лук. Счастливо тебе. До свидания, пока.